मुक्ताईनगर नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये भाजपचा या उमेदवार पराभव झालेला आहे। जे नेतृत्व केंद्रीय मंत्री रक्षा खडसे करत होत्या, ताई काय सांगाल या संदर्भात? आज मुक्ताईनगर नगरपंचायतचा निकाल लागलेला आहे। इथे कौल जो आहे शिंदे गटाला इथे जनतेने दिलेला आहे आणि मला मान्य आहे, कारण की शेवटी या निवडणुकीची जबाबदारी मी घेतली होती, तर नक्कीच पराभवाची जबाबदारीसुद्धा मी घेते। भाजप म्हणून मला इथे लढणं हे महत्त्वाचं होतं, कारण की आज मी इथली खासदार आहे, मंत्री आहे, जे मी आधीपासून जे सांगितलेलं आहे आणि भाजपचं संघटन इथे जिवंत ठेवणं गरजेचं होतं। जे काही मधल्या काळामध्ये काही लोकांनी इथे दाबायचा त्याला प्रयत्न केलेला होता आणि त्याच्या विरोधात ही निवडणूक होती। ही निवडणूक मी आधीसुद्धा सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीने इथे आमदारांचा कारभार आहे, इथे दडपशाही आहे, गुंडाशाही आहे आणि आजही त्या मतांवर मी ठाम आहे। पण जर आज आता मी त्यांचं ऐकलं इंटरव्ह्यू की इथे असं काही नाही आहे, इथे सगळं चांगलं आहे, तर चांगली गोष्ट आहे की पुढच्या भविष्यामध्ये जर लोकांनी त्यांना एवढ्या चांगल्या मतांनी निवडून दिलेलं आहे, तर नक्कीच जनतेच्या अपेक्षाने ते काम करतील। त्यांच्या अनुषंगाने जर आमचा गैरसमज असेल तर अपेक्षा करते की पुढे अशा गोष्टी होणार नाही, इथे लोकांना त्रास होणार नाही, अशा अनुषंगाने त्यांनी काम करावं, माझ्या शुभेच्छा आहे। आणि नक्कीच मी सगळ्या मुक्ताईनगर जनतेचे पण आभार मानते की आज तुम्ही भारतीय जनता पार्टीला मतदान केलेलं आहे। जरी कमी असेल, जरी आम्ही हारलो असेल, पण भारतीय जनता पार्टीसोबत लोक राहिलेले आहे। आज 17 पैकी 4 सदस्य आज निवडून आलेले की जिथे आधी काहीच नव्हतं, पण निदान आज आम्ही सुरुवात इथे केलेली आहे आणि भविष्यामध्ये अजून जनतेमध्ये जाऊन काम करायचा प्रयत्न करू। जनतेचा विश्वास अजून आमच्यावर कसं वाढेल, संघटन अजून कसं मजबूत होईल, याच्यासाठी मी प्रयत्न करेन। संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न या ठिकाणी केला होता, मात्र कुठेतरी होम पिचवरच हा धक्का मानला जातो। बघा, निवडणूक आहे, हार जीत ही चालत राहते। काही ही एकदम म्हणजे हारलं म्हणजे माझं सगळं संपलं अशातलं नाही आहे। आणि आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, लढणं हे महत्त्वाचं आहे। ही निवडणूक मी माझ्या मागच्या जर 3 टर्मचं जर बघितलं असेल तर नक्कीच खूप चांगल्या मताने मी निवडून आलेली आहे खासदार म्हणून। पण ह्या निवडणुकीमध्ये मी पहिल्यांदा कार्यकर्त्यांसोबत ग्राउंडवर उतरून एकटीने हे सगळी निवडणूक हाताळण्याचा मी प्रयत्न केला, कार्यकर्त्यांसोबत, पदाधिकाऱ्यांसोबत। आणि मला असं वाटतं की ठीक आहे, शेवटी आज मी पण आहे जनतेसाठी, जनतेमुळे मी आहे। आज जो काही कौल दिलेला आहे तो मला मान्य आहे, असं माझं काही कोणावर रोष नाही आहे की बाबा जनतेनं असं काय केलं। ठीक आहे, शेवटी जनता ही महत्त्वाची आहे आणि जो दिलेला कौल आहे तो मला मान्य आहे आणि मला ह्या गोष्टीचं दुःख नाही की मी हारलेली। आज मी लढली, पूर्ण ताकदीने लढले, हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे। आज माझे जरी 4च सदस्य जरी भाजपचे निवडून आले असतील, तरी आज प्रत्येक वॉर्डमध्ये भाजपला मतदान झालं। भाजपचं इथं संघटन मजबूत होण्याच्या एक दिशेने एक पाऊल पुढे पडलेलं आहे, हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे। मी आदरणीय देवेंद्रजी असतील, आमचे नेते गिरीश भाऊ असतील, त्यांचे पण मी आभार मानते की माझ्यावर विश्वास ठेवून त्यांनी मला ही जबाबदारी मुक्ताईनगरची दिली होती आणि जी मी पूर्ण ताकदीने लढवायचा मी प्रयत्न केला आणि शेवटी जो काही निर्णय लोकांचा कौल आहे तो मान्य करून भविष्यामध्ये अजून चांगलं काम करायचा मी प्रयत्न करू। निवडणुकीमध्ये एकनाथराव खडसे हे देखील मैदानामध्ये उतरलेले होते, पराभवाला असं नाही आहे। बघा, खडसे साहेब राष्ट्रवादीचे होते, त्यांनी राष्ट्रवादीची माघार घेतली। खडसे साहेब पिक्चरमध्ये यायचं कारण जसं मी आधी पण सांगितलेलं आहे की जेव्हा चंद्रकांत पाटलांनी सारखं हेच वाक्य वापरलं की ही खडसेंविरुद्ध पाटील आहे, खडसेंविरुद्ध पाटील आहे, मी सातत्याने हेच सांगत गेलेली आहे की ही भाजप विरुद्ध भाजपच्या कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, ही काही माझी व्यक्तिगत निवडणूक नाही आहे, कारण माझ्या घरातलं काही कोणी सदस्य नव्हतं, जसं त्यांनी त्यांच्या मुलीला उभं केलं होतं। जेव्हा प्रत्येक गोष्ट खडसेंवरच येऊन थांबत होती आणि जो काही प्रकार शेवटच्या दिवशीमध्ये शहरामध्ये झाला, जो सगळ्या चॅनलनी बघितला, सगळ्या लोकांनी बघितला आणि त्या विरोधात मी ह्या निवडणुकीमध्ये उतरलेली होती। आणि खडसे साहेब शेवटच्या दिवशी समोर आले, त्याचं कारण हे होतं की ह्या पद्धतीने अशा पद्धतीने जर तुम्ही विनाकारण एका व्यक्तीला टार्गेट करून, म्हणजे खडसे आहे म्हणून टार्गेट करायचं असेल तर चुकीचं आहे, त्याच्या विरोधात उतरले होते। पण राष्ट्रवादीचं इथे काही संबंध नव्हता, भाजप म्हणूनच आम्ही लढलेलो आहोत आणि भाजप म्हणूनच आम्ही ह्या सगळ्या जबाबदारी स्वीकारतो। या निवडणुकीमध्ये राजकीय म्हणजे भाजप सेनेत वादंग देखील झाला, राडा देखील झाला, गुंडशाहीचे आरोप देखील करण्यात आलेले होते, मतदानावर बहिष्कार म्हणजे मतदानासंदर्भात बोगस मतदान झाल्याचा देखील आरोप झालेला होता। बघा, बोगस मतदान
तुम्हालाही माहिती आहे, शेवटच्या दिवशी जे बोगस मतदान आमदार साहेबांनी ज्या मतदारांना पकडलं तेच मतदार त्यांचे शिवसेनेचेच कार्यकर्ते होते, त्यांचेच कार्यकर्त्यांचे मुलं निघाले ते सालबर्डी गावातले, तो विषय नाही आहे. आणि शेवटी निवडणूक आहे बघा, निवडणुकीमध्ये आता काही फक्त मुक्ताईनगरमध्येच असं चित्र असं नाही आहे, महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी सेना विरुद्ध भाजप आहे, म्हणजे शिंदे गट विरुद्ध भाजप आहे, असं बऱ्याच ठिकाणी निवडणूक आहे. ती सारखी लढवली पाहिजे. माझं आधीपासनं असं म्हणणं आहे की बाबा याने मतदान केलं नाही म्हणून याला टार्गेट करा, असं करा, ह्या गोष्टी कुठेतरी बाजूला ठेवल्या पाहिजेत, त्यांनी पण ठेवल्या पाहिजे. आम्ही तर कधी असं केलं नाही आहे, पण जो काही निर्णय जनतेने दिलेला आहे तो स्वीकारून चांगलं काम करायचा प्रयत्न आहे. माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना. हार पराजय या निवडणुकीमध्ये सुरूच असतो. दिलेला जनतेने कौल हा मान्य असल्याचा केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंनी मुक्ताईनगर नगरपंचायतच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.